चातुर्मासामधला सगळ्यात पवित्र मास म्हणजे कार्तिक मास आणि त्यामध्ये येणारी कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी। आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी। या एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि चातुर्मास संपतो। तेव्हापासून विवाहासारख्या पवित्र आणि शुभ कार्यांना सुरुवात होते। कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करणे, व्रत करणे, तुळशीची पूजा करणे आणि नदीत स्नान करणे यासारख्या गोष्टी कराव्यात। या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात असे मानले जाते, म्हणून याला देव उठणी एकादशी असे म्हणतात। या दिवशी काय करावे? शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये सकाळी लवकर उठून स्नान करावे, भगवान विष्णू आणि देवीची पूजा करावी, देवी लक्ष्मीची पूजा करावी। या दिवशी उपवास करणे विशेष फलदायी मानले जाते। तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावावा। पूजेदरम्यान कार्तिक महिन्याची कथा वाचणे महत्त्वाचे आहे। यथाशक्ती दान धर्म देखील करावा। या एकादशीपासून तुलसी विवाह देखील सुरू होतात। तुलसी विवाह केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात सुख, शांती, समृद्धी येते। येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या आणि तुलसी विवाहाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।